हाय हॅलो नमस्कार. तर निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी कस्टमरच्या डिमांडवर ही थोडी मोठ्या साईजची टोट बॅग किंवा मग शोल्डर बॅग म्हणू शकता ही बनवली होती. आणि ही शोल्डर बॅगमध्ये टोटल 3 कप्प्याची आहे आणि ही खूप ट्रेंडी लुकमध्ये, म्हणजे ही ऑफिससाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि ही कस्टमरनी त्यांच्यासाठी ऑफिसला जाण्यासाठी स्पेशली स्टिच करून घेतली. आणि ही सध्या ही जी डिझाईन आहे स्ट्रॅपवाली, ही सध्या खूप ट्रेंडला आहे, किंवा कारण की ही फॉर्मल दिसते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा, इथं मी आपल्या बॅगसाठी आपल्याला इथं 4 रनर लागणार आहेत. आणि इथं मी 2 छोट्या साईजच्या इथं चेन कट करून घेतल्यात. आणि एक आपली जी बाहेरच्या मोठा पॉकेट आहे त्यासाठी मोठी चेन कट करून घेतली. याचं माप मी पुढे सांगतेच. आणि त्यानंतर आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या पॉकेटसाठी इथं आयताकृती 2 जी अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 मेन पीसच्या मापचेच आपल्याला इथं 2 अस्तर लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं 2 मेन पीस कट करून घ्यायचे आहेत. आणि त्याच मापाचे आपल्याला इथं रबर शीट सुद्धा कट करून घ्यायचे आहेत. आणि रबर शीटने आपली प्रत्येक बॅग खूप चांगल्या पद्धतीने रेडी होते आणि खूप स्टिफ राहते. धुतल्यानंतरही ही रबर शीट कधी अशी म्हणजे मऊ पडत नाही किंवा मग ही लूज वगैरे पडत नाही. बॅग जशीच तशीच शेवटपर्यंत राहते. तर बघा, इथं जो मेन पीस आहे तो रबर शीटला आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात पहिले याचं मी माप सांगते. तर याचं माप आहे 16 इंच रुंदी आणि लांबीला ही आहे 16.5 इंचाची. आणि ही आपली जे 2 पीस आपल्याला सेम साईजचे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला इथं जे रबर शीट आहे त्याच्यासोबत आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही स्टार्टिंग करत असाल किंवा मग नवीन नवीन शिकत असाल तर मग एक लक्षात ठेवायचं की कुठल्याही बॅगला रबर शीटला पैसे वाया न घालवता तुम्ही स्टार्टिंगला जे आपले गहू तांदळाचे जे पोते येतात ना, तर त्याचा वापर करा. कारण की शिकण्यासाठी सध्या आपल्याला घरातल्या वेस्ट जे पडलेलं आहे त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. कारण की रबर शीट जे आहे थोडं कॉस्टली असतं, त्यामुळे त्यात आपण लगेच इन्व्हेस्ट करू नाही शकत. त्याच्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगला पोत्यांचा असा यूज करायचा असतो. तर बघा, आपण इथं जे रबर शीट आहे ते अटॅच करून घेतले. त्यानंतर आता आपल्याला याचा मिडल काढायचा आहे 1 पीसचा. आणि त्यानंतर आपल्याला तिथून मिडल पासून खाली 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ती 1.5 इंचावरती मार्किंग झाल्यानंतर जे आपण बाहेरचं आणि आतल्या पॉकेटसाठी आयताकृती अस्तर जे कट करून घेतलं होतं ते घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्या आयताकृती कापडाला आपल्याला त्याला सुद्धा मिडल काढायचं आहे. आणि तिथून खाली आपल्याला त्याला सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 8 इंचाचा बॉक्स रेडी करायचा आहे, जेणेकरून म्हणजे 4 इंच मिडलपासून इकडे आणि 4 इंच इकडे असा आपल्याला 8 इंचाचा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. आणि बॉक्सची उंची तुम्ही साधारणपणे एक आपली मेजरिंगची पट्टी असते, जी फूट पट्टी असते, त्याच्यानुसार तुम्ही 1.5 सेंटीमीटरचा बॉक्स तुम्ही रेडी करून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपण ही पट्टीच्या सहाय्याने बॉक्स रेडी करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला या बॉक्समधून जे 1-1 सेंटीमीटरपर्यंत मार्क करायचे, तिथून आपल्याला असं त्रिकोणमध्ये मार्किंग करायचे. त्यानंतर दोन्ही साईडला मार्किंग झाल्यावर दोन्हीचे जे मिडल आहेत ते मिडलमधून व्यवस्थितपणे आपल्याला लाईन अटॅच करून घ्यायची. आणि ते नंतर हेच आपण जी मार्किंग आहे तशीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या पीसवर पण करून घ्यायची. आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट टाईप नक्की करा. आणि जे तुमच्या ओळखीतले जे बॅग स्टिच करतात त्यांच्यासोबत ही डिझाईन नक्की शेअर करा. तर बघा, इथे अशा प्रकारे जे आपण मार्किंग केलं होतं तिथे आपण ही बॉक्स अटॅच करून घेतलाय. आणि आता आपल्याला याला मिडलमधनं फोल्ड करायचंय, थोडासा एक कट देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते ओपन करून व्यवस्थितपणे जे मार्किंग केलं होतं त्याच्यावरती आपल्याला ते कट करून घ्यायचंय. असं केल्याने काय होतं, जेव्हा आपण फोल्ड करतो ना तेव्हा अस्तर कुठेही बाहेर दिसत नाही आणि ते सगळं एकदम फिनिशिंग सोबत रेडी होतं. आणि याने आपल्या बॅगला एक मार्केट स्टाईल लुक येतो, जेणेकरून आपण जेव्हा आपण ही बॅग जेव्हा वापरतो किंवा मग कस्टमर ही बॅग बघतात तेव्हा लगेच आपल्याला ते कस्टमर आपल्याकडून ही बॅग परचेस करतात. तर बघा, अशा प्रकारे मी हे कट केल्यानंतर आतल्या साईडला अस्तर फोल्ड करते आणि त्यानंतर त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेते. तर बघा, इथे मी एक दाब शिलाई देऊन घेतली. आणि आपला जो बॉक्स कट केला होता 8 इंचाचा, तर आपल्याला इथे 9 इंचाची 9 इंचाची इथं आपल्याला चेन घ्यायची आहे. आणि त्यातमध्ये रनर इन्सर्ट करून आपल्याला ते खालच्या साईडने व्यवस्थितपणे 4ही बाजूने जोडून घ्यायचं आहे.
आणि ही चेन जोडल्यानंतर आपल्याला बाहेरचा कप्पा रेडी करण्यासाठी आपल्याला जे बाहेरनं आपलं आतल्या साईडनं जे अस्तर आहे ते डबल फोल्ड करायचं आणि तिन्ही साईडनी याला शिलाई देऊन घ्यायची। आता त्यानंतर बघा आपलं इथं आतलं पॉकेट इथं रेडी करून झालंय आणि बघा अशा पद्धतीने आतलं पॉकेट आपलं खूप डीप सुद्धा झालंय आणि खूप मोठं सुद्धा इथलं आपलं पॉकेट रेडी झालंय। तर अशाच पद्धतीने आपल्याला जे आपलं अस्तर आहे त्याच्यावर सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे। मिडल काढायचा, त्यानंतर तिथून 1.5 इंचावरती मार्किंग करायची, जे बॉक्स आपण रेडी केलं होतं ते त्याच्यावरती ठेवायचं आणि ते सुद्धा इथं स्टिच करून घ्यायचं। नंतर त्याला चेन अटॅच करायची आणि त्यानंतर ही चेन अटॅच केल्यावर आपल्याला डबल फोल्ड करून तिन्ही साईडनी शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थितपणे हे आतलं पॉकेट सुद्धा रेडी करून घ्यायचे। आणि त्यानंतर आता आपल्याला या बॅगला सगळ्यात मेन पार्ट म्हणजे जो आपला स्ट्रॅप असतात, जे बेल्ट असतात ते रेडी करून घ्यायचे। तर त्यासाठी आपल्याला इथे मी इथं जे आपलं रबर शीट आहे तर त्याचेच मी इथं 1 ते 1.25 इंचाचे इथं मी स्ट्रॅप कट करून घेतलेत। कारण की कोणत्याही फॅब्रिकमध्ये जर रबर शीट यूज केलं तर ती आपलं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा खूप दिवस टिकतं आणि बॅग सुद्धा मजबूतपणे रेडी होते। तर बघा इथं मी 1 ते 1.25 इंचाचा ते बेल्ट रेडी करायचा। त्यानंतर याची जी लांबी आहे ती आहे 25 ते 25.5 इंच घ्यायची, कारण की आपल्याला जे आपलं बेल्ट आहे तो व्यवस्थितपणे चांगल्या मापाचा रेडी व्हावा त्यासाठी। आणि इथं मी जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिक घेतले, हे फॅब्रिक आपण साधारणपणे 5 इंचाचं घेतलं तरी खूप आहे। आणि हे फॅब्रिक घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पट्टी ठेवायची, त्यानंतर दोन्ही साईडनं डबल फोल्ड करायचं आणि व्यवस्थितपणे सगळे याला 3 ते 4 शिलाई देऊन घ्यायच्यात। तर बघा अशा पद्धतीने आता आपले इथं बॅग रेडी झालेत। आता बेल्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला ही बॅगला स्टिच करून घ्यायचे। तर त्यासाठी जे 2 मेन पीस आहेत तर ते मेन पीस घ्यायचे आणि दोन्ही साईडला त्याला 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आणि 3-3 इंचावरती मार्किंग झाल्यानंतर जे आपले बेल्ट आहेत ते व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचे। आणि बेल्ट स्टिच करताना आपल्याला 4 ते 5 स्टिच शिलाई देऊन घ्यायची, कारण की जो आपली बॅग आहे ती आपल्या बॅगमध्ये आपल्याला हेवी वस्तू सुद्धा यूज करता याव्यात आणि बॅग आपलं जे बेल्ट आहे ते लवकर निसटू नये त्यासाठी आपल्याला इथे पक्क्या शिलाई देऊन घ्यायच्यात। अशा पद्धतीने मी दोन्ही पण जे आपले पीस आहे त्याच्यावरती बेल्ट अटॅच करून घेतले। त्यानंतर जी आपली मोठी जी आपण ही चेन यूज केली होती तर ती चेन आपल्याला मधनं सेपरेट करायची आणि आपल्याला उलटी ठेवायची, दोन्ही साईडला एक पीस त्याचा जॉईन करून घ्यायचा आहे। आणि हा पीस जॉईन झाल्यानंतर आपल्याला आता जे आपण अस्तर रेडी केलं होतं ते अस्तर याच्यावरती ठेवून घ्यायचंय। तर बघा इथं मी दोन्ही याच्यावरती अस्तर ठेवून घेते। जिथे आपण बाहेरचं पॉकेट केलं तिथे आपल्याला प्लेन अस्तर लावायचंय आणि जिथे आपलं प्लेन मेन पीस आहे तिथे आपल्याला जे आतलं अस्तर पॉकेट आहे आपण बनवलेलं ते अस्तर इथे लावून घ्यायचंय। आणि बघा जे आपलं पॉकेटवाला आपलं अस्तर आहे ते जॉईन करताना लक्षात ठेवायचं की कधीही ते आपलं अस्तर आहे ते उलटं ठेवायचं आणि मग स्टिच करायचं, कारण की जे पलटी केल्यावरती आपलं पॉकेट आतल्या साईडनं रेडी व्हावं म्हणून। आणि आता बघा दोन्ही साईडला मी इथं स्टिच करून घेतलं, त्यानंतर याच्यावरती मी दाब शिलाई देऊन घेते आणि अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पीस इथं रेडी झालेत। आता ते आपल्याला दोन्ही पीस मध्ये आपल्याला इथं समोरासमोर ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने एक रनर इन्सर्ट करून घ्यायचा आहे। आणि माझ्या प्रत्येक बॅगला मोठ्या जे आहे तिथं मी 2-2 रनर इन्सर्ट करते किंवा 2-2 रनर देते, कारण की आपल्याला भविष्यात कुठेही ही बॅग खूप दिवस शेवटपर्यंत खूप रफ यूज करता यावे म्हणून मी प्रत्येक बॅगला इथे 2-2 रनर लावत असते। आणि हे रनर आपले एकदम टॉप क्वालिटीचे इथं रनर आहेत। तर बघा आता आपलं हे मेन पीस एकीकडे आणि अस्तर एकीकडे असं ठेवत ठेवत आपल्याला इथून 4 साईडनी शिलाई देऊन घ्यायची आणि अस्तरच्या साईडला आपण दरवेळेस करतो तसं आपल्याला 4 ते 5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचंय, ओपनिंग ठेवायचंय, जेणेकरून आपल्याला ही बॅग सरळ करता यावी। तर बघा अशा पद्धतीने मी इथं 4 साईडनी हे बॅग स्टिच करून घेतली आणि इथं बघा अस्तरच्या साईडने ओपनिंग ठेवली आहे। आणि त्याच्या आधी आपल्याला बेस जो आहे आपला रेडी करण्यासाठी मी इथं 1.5 इंचाचे जे आहे बॉक्स रेडी करून घेते आणि 4 साईडला आपल्याला जिथून स्टिच केलंय तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय, खाल एकदम टोकापासून 1.5 इंच नाही घ्यायचं, जिथून आपली स्टिच शिलाई आहे जेवढी शेवटची शिलाई आहे तिथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय, जेणेकरून आपले 4 कोपरे व्यवस्थितपणे एकसारखे रेडी होतात। जर तुम्ही खालूनच असं 1.5 इंच घेतलं तर हे आपले जे बॉक्स आहेत ते वर खाली रेडी होतील।
आणि अशाच पद्धतीने मी चारी साईडला बॉक्स मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला इथं ते चारी बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने मी इथं चारी बॉक्स कट करून घेतले आणि आता त्यानंतर आपल्या बॅगच्या बेससाठी एक खास टिप, जी की आपण जेव्हा हे असं डबल फोल्ड करून हे जेव्हा बॉक्स अटॅच करतो तेव्हा जी आपली खालची जी बेसची जी स्ट्रीप आहे, म्हणजे जी बेसची आपली जी शिलाई आहे, तर ती बघा जी आपलं कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थितपणे एकाच साईडला यावेत असं करायचंय. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टिच करताना लक्षात ठेवायचं की एक कॉर्नर इकडे एक इकडे, आणि जो बेसचा कॉर्नर आहे, जी बेसची शिलाई आहे ती एकाच साईडने यावी, एकतर तिकडे किंवा एकतर इकडे. त्याने काय होईल, आपला बेस खूप असा म्हणजे चौकोनीच दिसतो, बेस आपला व्यवस्थितपणे रेडी होतो. तर बघा अशा पद्धतीने चारी बॉक्स स्टिच करून घेतले. आता ही बॅग मी सरळ करून घेते आणि सरळ केल्यानंतर आपल्याला याचे सगळे कॉर्नर्स बाहेर काढून घ्यायचे आणि हे कॉर्नर्स बाहेर काढल्यानंतर जे आपलं अस्तरचं जे आपले पीस आहे, जे शिल्लक आपण शिलाई ठेवली होती, ते सुद्धा आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचे आणि त्यानंतर ते अस्तर आपल्याला आतमध्ये व्यवस्थितपणे फोल्ड करून व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून इथे आपली सुंदर, मजबूत, टिकाऊ, फॉर्मल आणि स्टिफ अशी टोट बॅग रेडी होते. जर तुम्हाला ही टोट बॅगची डिझाईन आवडली असेल तर मला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट टाईप करा आणि हो, व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या ज्या ओळखीच्या असतील त्यांना सुद्धा या व्हिडिओची खूप हेल्प होईल. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही बॅग तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल किंवा मग तुम्हाला अजून कोणत्या बॅगची डिझाईन हवी आहे, तर मी तुम्हाला ती नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. सो बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग रेडी झाली. जर तुम्हाला माझ्याकडनं ऑर्डर्स करायचे असतील तर मला प्लीज इंस्टाग्रामवरती DM करा. यूट्यूबवर ऑर्डर घेता येत नाहीत, त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती DM करा. इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती आपल्या चॅनलच्या बायोमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही मला DM करू शकता आणि तुमचं ऑर्डर सेफली तुमच्या घरी पोहोचणार आहे. आणि आपले जे ऑर्डर आहेत, जे आपले प्रोडक्ट्स आहेत, ते खूप हाय क्वालिटीचे असतात, त्यामुळे तुम्ही मला एकदा नक्की ऑर्डर देऊ शकता. आणि अशाच पद्धतीने आपली तर बॅग सुद्धा रेडी झाली आहे. सो भेटूया नेक्स्ट अशा छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.